नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा, यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सातारा जिल्ह्यात अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन झालं. काही जण याला प्रेम प्रेम प्रदर्शन असं गोंडस नाव देताना दिसतात. पण हे शक्ती प्रदर्शन म्हणजे प्रस्थापित जे आमदार आहेत त्यांनी अशा पद्धतीनं शक्ती प्रदर्शन करून अर्ज भरणं हे एक वेगळं चिन्ह मला वाटतं. कारण निवडणूक आयोगानं जो खर्च नेमून दिलेला आहे या भावी आमदार किंवा विद्यमान आमदार जे असतील त्यांना उमेदवार, की अमुक अमुक एवढ्या रकमेपेक्षा जादा खर्च करता कामा नये. मग चहाचे, नाश्त्याचे, जेवणाचे दर पण त्याने ठरवून दिलेले आहेत. पण अर्ज भरण्याच्या दिवशीच ज्यांची खर्चाची मर्यादा ज्यांनी ओलांडली आहे त्यांच्यावर आयोग काय कारवाई करणार. आता ही गोष्ट वेगळी की आयोगाला या सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालणं जमणार नाही, शक्य होणार नाही. त्यामुळं सगळे नियम पायदळी तुडवून हे उमेदवार मंडळी खर्च करतात. मग त्यासाठी गाड्या ठरवण्यापासून, कार्यकर्ते आणण्यापासून, त्यांना जेवणावळी, चहा पाणी हा खर्च लाखो रुपयांचा आहे. आणि साताऱ्यात ज्या ज्या उमेदवारांनी खर्च केला त्यांची परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली आहे, परंतु मतांची परिस्थिती वेगळी असू शकते. आता सातारा जावली मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे यांनी अर्ज भरला आणि मोठं शक्ती प्रदर्शन केलं. सातारा शहर हे जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळं आणि शिवेंद्रसिंहराजे इथं राहत असल्यामुळं आणि इथं त्यांचा वर्चस्व आहे, त्यामुळं इथं गर्दी होणं साहजिकच होतं. परंतु शिवेंद्रसिंहराजे म्हणतात की हे शक्ती प्रदर्शन नाही तर प्रेम प्रदर्शन होतं. त्यांचे उजवे हात समजले जाणारे अविनाश कदम यांचंही तेच मत होतं. साताऱ्यासारखं ठिकाण असल्यामुळं साहजिक आहे एवढी गर्दी त्यांच्या नेत्यासाठी जमणं. परंतु कराड उत्तर सारख्या ठिकाणी जे विद्यमान आमदारांनी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला ते असं दर्शवतं की तुम्ही गेल्या 15-20 वर्षात आमदार म्हणून काम करताना इथं काहीच काम केलेलं नाही. त्यामुळं तुम्हाला ही ओढाताण करावी लागते कार्यकर्ते गोळा करण्याची. आता हे कार्यकर्ते कुठले तर कारखान्याच्या माध्यमातून सगळे जे कामगार सालगडी सरसकट सगळे गोळा केलेले होते आणि त्यासाठी त्यांनी कशा पद्धतीनं नियोजन केलं हे सगळ्यांना माहीत असतं आणि प्रत्येक निवडणुकीत ते करतात. हे ओंगळवानं प्रदर्शन म्हणावं लागेल की माझ्याकडे किती पैसा आहे यापेक्षा माझ्याकडे किती कार्यकर्ते आहेत हे दाखवण्यापेक्षा पैशाचंच प्रदर्शन जादा होतं आणि ते कराड उत्तरमध्ये झालं. तिथं भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनीही शक्ती प्रदर्शन केलं. आता तुम्ही म्हणाल की बाळासाहेब पाटील यांना वेगळा न्याय आणि तुम्ही मनोज घोरपडेंच्या बाबतीत वेगळं बोलताय. हे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या बाबतीत मी बोलतोय की त्यांनी हे प्रदर्शन करण्याची गरज नाही. आणि जर तुम्ही गेल्या 5 वर्षात किंवा त्याच्या आधी जर तुम्ही आमदार होता आणि तुम्ही जनतेची कामं केलेली आहेत तर तुम्हाला हे सगळं करायची गरजच काय. मनोज घोरपडे यांच्या शक्ती प्रदर्शनात जी गर्दी जमलेली होती ती उत्स्फूर्त होती आणि त्यांच्या प्रेमापोटी. आणि कराड उत्तरमध्ये वेगळी लक्षणं दिसत आहेत की यावेळेला ते विद्यमान आमदारांना मतदार इथले नाकारायच्या मनस्थितीत आहेत इथल्या अँटी इन्कम्बन्सीमुळं. त्यामुळं मनोज घोरपडेंना दोष देता येणार नाही. कोरेगावमध्ये महेश शिंदेनी पण मोठं प्रदर्शन शक्ती प्रदर्शन केलं. तिथंही त्यांनी मग 5 वर्ष काय केलं असा प्रश्न पडतो. मान तालुक्यातही गेले 15 वर्षे आमदार असणारे जलनायक आणि जलनायक म्हणायचं की खलनायक ते आता तेथील जनता ठरवेल, त्यांनीही तिथं प्रदर्शन घडवलं. शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन ते करत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी असं आवाहन तिथल्या मतदारांना केलेलं होतं आणि तिथंही त्यांनी सगळे प्रयत्न करून मोठी गर्दी जमवली आणि शक्ती प्रदर्शन केलं. म्हणजे याचा अर्थ मान खटावमध्ये पण ते कामं करण्यात अपयशी झालेले आहेत. त्यामुळे त्यांना एवढं गर्दी वगैरे जमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात किंवा मी यावेळेला कसा वरचढ राहीन
हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. आता तिथं प्रभाकर घारगेंना राष्ट्रवादी पक्षाचं तिकीट मिळालेलं आहे आणि प्रभाकर घारगे कशा पद्धतीनं आता बाकीच्या इच्छुकांची समजूत काढतात, एकत्रित कशा पद्धतीनं सगळी मोठ बांधतात, यावरच या जलनायक किंवा खलनायकाचं भवितव्य अवलंबून आहे. त्या मानाने कराड दक्षिणने यशवंतराव चव्हाण यांचा वारसा कायम ठेवताना कुठलंही गर्दीचं अर्ज भरताना गर्दीचं किंवा आर्थिक ताकदीचं ओंगळवाणं प्रदर्शन केलं नाही. अतुल भोसले यांनी साधेपणानं अर्ज भरला आणि मोठी सध्या त्यांची अवस्था चांगली आहे मतदारसंघात आणि आर्थिक ताकद चांगली असूनही त्यांना गर्दी जमवणं सहज शक्य होतं कराडमध्ये, परंतु त्यांनी ते टाळलं. ही स्वागतार्ह बाब म्हणता येईल. लोकसभेला जे त्यांना यश मिळालं, जे मतं मिळाली तिथली, त्या मताने ते काही तिथं हुरळून गेलेले नाहीत. त्यामुळेच त्यांनी शक्ती प्रदर्शन टाळलं असावं आणि समोरही एक सुसंस्कृत वयस्कर नेता असल्यामुळं सर्व गोष्टींचा त्यांनी विचार केलेला असावा, असं सातारा जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघांच्या बाबतीत दिसलं नाही. आणि हे अर्ज भरल्यानंतर ज्या प्रतिक्रिया दिल्या, विशेषतः मनोज घोरपडे यांनी कराड उत्तरच्या पाणी प्रश्नावर ते चांगलं बोलले पत्रकारांशी. शिवेंद्रसिंहराजे यांनी विरोधी उमेदवार अमित कदम आता रिंगणात आलेले आहेत शिवसेनेच्या माध्यमातून, परंतु त्यांच्यावरही कोणतीही आक्रमक भाषा त्यांनी वापरली नाही. अगदी संयतपणे प्रतिक्रिया दिली आणि ते चांगल्या पद्धतीनं बोलले. त्यांनी ही निवडणूक हलक्यात घेतलेली नाही हे त्यांच्या बोलण्यावरून जाणवलं. या तिन्ही ठिकाणी सातारा, कराड उत्तर आणि कोरेगाव हे उदयनराजे यांच्या सावटाखालील मतदारसंघ आहेत आणि साताऱ्याचा काही प्रश्न नाही, पण उदयनराजे यांना कोरेगाव आणि कराड उत्तरमध्ये मोठी ताकद लावावी लागणार आहे. आता भाजपच्या या दोन उमेदवार कराड उत्तर आणि सातारा आणि शिवसेनेचे कोरेगावचे महेश शिंदे या तिघांच्याही अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला उदयनराजे यांना हजेरी लावण्यासाठी धावपळ करावी लागली आणि एक मोठा राऊंड झाला. आता निवडणुकीत ही उदयनराजेंना चांगली कसरत करावी लागणार आहे. कराड दक्षिणमध्ये पण लक्ष द्यावं लागणार आहे. उमेदवारी अर्ज भरेपर्यंत पहिला टप्पा जवळपास सगळ्यांचा प्रचाराचा पूर्ण झाला आहे असं म्हणता येईल. आणि सध्याची जर परिस्थिती बघितली जिल्ह्यातली, विशेषतः महायुतीची, महाराष्ट्रात जरी महाविकास आघाडीच्या बाजूनं वातावरण असलं तरी सातारा जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त जागा या महायुतीला जातील आणि त्यातल्या त्यात कराड दक्षिण, कराड उत्तर आणि कोरेगावमध्ये महायुतीच्या दृष्टीनं वातावरण चांगलं आहे. त्यामुळं या तीन ठिकाणी महायुतीचा किंवा कराड उत्तर दक्षिणमध्ये भाजपचा आणि कोरेगावमध्ये शिवसेनेचा जोर वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. बाकीच्या मतदारसंघांबद्दल माहिती घेऊन आम्ही पुढच्या व्हिडिओत आपल्याला भेटू. धन्यवाद.